द किरण माने शोला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शिवराज्याभिषेका मागील इतिहासाचे प्रभावी सादरीकरण. वाशी, दिनांक जून 28. बातमी अमोल राणे. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात रविवारी 28 जून 2026 दुपारी 12:15 वाजता अभिनेता किरण माने यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या द किरण माने शो स्टोरी शिवराज्याभिषेकाची या विशेष कार्यक्रमाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या ऐतिहासिक दृष्टिकोनावर आधारित या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकापूर्वी घडलेल्या विविध घटनांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमात शिवराज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला महाराजांच्या राज्याभिषेकासमोर उभे राहिलेले विविध अडथळे, त्यावर मात करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविलेले धैर्य, मुत्सद्देगिरी, दूरदृष्टी आणि गनिमी काव्याचे महत्त्व यांचे प्रभावी विवेचन करण्यात आले. तसेच स्वराज्य उभारणीसाठी महाराजांनी केलेल्या अथक परिश्रमांचे फलित म्हणजे शिवराज्याभिषेक असल्याचा इतिहास रसाळ पद्धतीने प्रेक्षकांसमोर उलगडण्यात आला. रंगभूमीच्या 180 वर्षांच्या इतिहासात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक कलाकृती बघितल्या असतात, पण तुम्हाला कायम अफजल खान, शाहिस्ते खान, पन्हाळगडाचा लढा किंवा आग्र्याहून सुटला याच्या पलीकडे कुठली स्टोरी बघायला मिळाली नसेल, कारण ते शिवचरित्र दुर्लक्षित ठेवलं गेलंय, लपवलं गेलं. असा लपवलेला भाग आपण या निमित्ताने बाहेर आणतोय. स्टोरी शिवराज्याभिषेक कायम तुम्हाला एक उत्सवासारखा दाखवला गेला, पण त्याच्या मागे काही कारस्थान झालं, होऊ नये म्हणून काय कारस्थान झालं, त्याच्यावर राजांनी कशी मात केली आणि राज्याभिषेक करून घेतला, राज्याभिषेक करून कशासाठी घेतला, या सगळ्याची उत्तरं तुम्हाला यात मिळतील, ती पुराव्यांसहित. इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या दुर्बिणीतून बघितलेली गोष्ट आहे. वेगवेगळ्या नामवंत इतिहासकारांच्या नोंदी, पुरावे आहेत. तुम्हाला एक उत्तम मनोरंजन होईल. यात अभिनय आहे, गाणी आहे, नृत्य आहे, सगळं आहे. एक फुल पॅकेज आहे. तुम्हाला तुमचं मनोरंजन तर होईल, पण जाताना तुम्ही काहीतरी घेऊन जाल. एक असे छत्रपती शिवाजी महाराज घेऊन जाल की जे रयतेचे राजे होते, एक संवेदनशील राजे होते. त्यांची रयतेसाठी जी तळमळ होती ती तुम्ही घेऊन जाल. पुण्याविषयी द्वेष घेऊन जाणार. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, त्यांचे नेतृत्व, संकटांवर मात करण्याची क्षमता आणि ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आज नवी मुंबई विष्णुदास भावे येथे द किरण माने शो स्टोरी राज्याभिषेकाची हा कार्यक्रम म्हणजे महानाट्य हे आपण नवी मुंबईकरांसाठी हे केलं होतं, अरेंज केलं होतं. आणि हा कार्यक्रम किंवा हे महानाट्य सर्वांनी पाहावं ही अशी मी विनंती करतो. का तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की फक्त काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. एक तर अफजल खानाचं वध आहे, किंवा आग्र्याहून सुटका आहे, किंवा शाहिस्ते खानची बोटं छापली, किंवा युद्ध. पण युद्धापलीकडचे शिवाजी महाराज काय आहेत आणि त्याच्याही पुढे की शिवराज्याभिषेक सोहळा एवढा सहजासहजी राजे छत्रपती झाले का, तर नाही. छत्रपती स्वतः एवढे महान व्यक्तिमत्व असून त्यांना शिवराज्याभिषेकाला किती विरोध झाला किंवा काय विरोध झाला हे सप्रमाण पुराव्यासहित किरण माने सरांनी आणि इंद्रजित सावंत सर किंवा ह्या सर्व महानाट्यातल्या मंडळींनी आपल्याला प्रक्रियेसाठी घेऊन आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या महानाट्यामधील जेवढे काही कलाकार आहेत ते म्हणजे वादक असतील, जे गाणे म्हणणारे सिंगर्स आहेत, किंवा हे इतके उत्कृष्ट आहेत की आपण एक मिनिट ही खुर्चून शकत नाही. हा इतका अप्रतिम महानाट्य ह्या किरण माने सरांनी उभा केलेला आहे. या कार्यक्रमात सकल मराठा समाज, नवी मुंबईचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये आमदार शशिकांत शिंदे, संजय देसाई, डॉक्टर अमरदीप गरड, अरविंद शिंदे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मंगेश आमले, गणेश गोकळे पाटील, बंशीदादा डोके, अभिनेत्री अश्विनी महांगडे, डॉक्टर राणे सराणी, शशिकांत बिराजदार, स्वप्नील देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. अप्रतिम शो होता हा. आपण आतापर्यंत तेच बघत आलेलो आहोत जे आपल्याला आतापर्यंत शिक्षणाच्या माध्यमांनी दाखवत आलेलं आहे. राज्याभिषेक करायच्या मागची मुळात भूमिका काय होती, त्याच्यासाठी त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागलं, त्याची वस्तुस्थिती काय होती हे करणं गरजेचं होतं. या शोच्या माध्यमातून किरण माने यांनी हे सांगितलं की त्यांचा पर्टिक्युलर कुठल्याही धर्माशी वाद नव्हता. त्यांचा वाद कुठल्याही एका जातीविषयक नसून धर्माचे जे गंडत्रे करणारे होते त्याच्या विरोधात होता. अप्रतिम हा शो होता आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेने, पूर्ण भारताच्या जनतेने याला भरभरून साथ द्यायला पाहिजे. अंगावर काटा आणणारा हा शो. आज हा किरण माने शो आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या साक्षीने इथे आपण पाहिला. हा महाराष्ट्र धर्माचा हा सोहळा आपण पाहिला.
जो छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक म्हणून आज आपल्याला सर्वांसमोर प्रस्तुत केला. परंतु ज्या कार्यकाळामध्ये छत्रपती शिवरायांना जिजाऊंना आणि शंभूराजेंना या सर्व गोष्टींच्या पलीकडे पाहत असताना या रयतेचे कल्याण त्यांना करण्याचं त्यांचं जे मनस्वी स्वप्न होतं, जे स्वराज्य संकल्पक होते छत्रपती यांचे पिता शहाजीराज यांच्या स्वप्नांना खऱ्या अर्थानं व जिजाऊंच्या स्वप्नाला खऱ्या अर्थानं हे शिवस्वरूप असं शिवराज्याभिषेक याच्यामध्ये आलेल्या अनेक अडचणींवर मात करून हे रयतेचे राज्य इथे पुनर्स्थापित करण्याचं हजारो वर्षापासून या कर्मकांडाकडे दुर्लक्ष करून महाराजांना या रयतेचं स्वराज्य असं निर्माण करायचं होतं. 18 पगड जातीचं 12 बनवतेदारांचं अशा स्वरूपात त्यांनी ते जे शिवस्वरूप असं स्वराज्य त्यांनी पाहिलं होतं, जे त्यांच्या मनामध्ये होतं, ते स्वप्न साकारण्याचं आणि त्यामध्ये आलेल्या अनेक अडचणींचा कसा त्यांनी सामना केला आणि त्याला कसा फाटा देऊन त्यामध्ये मार्ग काढून छत्रपतींनी हा शिवराज्याभिषेक केला, याचं संपूर्ण जिवंत असं उदाहरण हे नाट्यमय व संगीतमय स्वरूपात इथे किरण माने व त्यांच्या या 10-15 कलाकारांनी अत्यंत मेहनतीने बनवला आहे. हा शो किरण मानेने अतिशय उत्कृष्टरित्या प्रदर्शित केलेला आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्रामध्ये याची चालना आणि प्रेरणा सर्वांना मिळत आहे. हा शो सादर करताना माझ्या तरुणांना एकच विनंती आहे की 20 ते 30 या वयातील तरुणांनी किरण मानेचा शो हा जरूर बघावा. छत्रपतींचा साक्षात इतिहास या ठिकाणी मांडण्याचं काम त्या ठिकाणी या शोच्या माध्यमातून केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट असं सादरीकरण किरण मानेंच्या माध्यमातून या ठिकाणी सादर झालेले आहेत. आम्हाला हा शो बघून अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रेरणा मिळालेली आहे. सांगायचं झालं तर 6 जून 1674 म्हणजे शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला, तर दरवर्षी आपण रायगडावरती जातो 6 जूनला. माझं म्हणणं आहे की तिथे जाण्याच्या अगोदर सर्वांनी पहिलं हा शो पाहिला पाहिजे. खरंच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झालाय, त्याच्यामध्ये किती आडकाठ्या आल्या, किती अडचणी आल्या, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का करून घेतला, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. मला प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला तिथे भेटलेलं आहे. त्याच्यामुळे मी, माझा भाऊ छोटा, आम्ही दादरच्या शोला मी नाही जाऊ शकलो, हा दादरच्या शोला गेलेला, पण आम्ही आज रविवार होता, सुट्टी होती, म्हणून या शो साठी आलो. आणि नक्कीच मी सगळ्यांना सांगेन, कृपया करून प्लीज हा शो पहा. या कार्यक्रमास नवी मुंबईसह परिसरातील मोठ्या संख्येने शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे व आयोजकांचे कौतुक केले. इतिहास जिवंत करणारा, विचारांना चालना देणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा कार्यक्रम असल्याच्या भावना अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केल्या.